कथा आहे. बहीण बसली केळीवर. नमस्कार, मी आहे सूरज, 25 वर्षांचा. नुकताच इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं. माझ्या लग्न झालेल्या मोठ्या बहिणीकडे काही दिवस राहायला आलो होतो. संगीताताई आणि तिचा नवरा विकास दादा, दोघंही खूप प्रेमळ. त्यांचं घर छोटंसं होतं, एकच खोली आणि एक हॉल. त्यामुळे रात्री मला हॉलमध्ये झोपावं लागे आणि त्यांचं बेडरूम अगदी शेजारी, फक्त एक पातळ लाकडी दरवाजामध्ये. पण जेव्हा रात्रीची शांतता यायची तेव्हा त्या दरवाजाच्या पलीकडून काहीतरी वेगळंच ऐकू यायचं. रात्री 11 वाजता मी अंथरुणावर होतो, पंखा चालू, पण उष्णता अंगात भरलेली. अचानक दरवाजाच्या पलीकडून आवाज आला. संगीताताईचा हळूसा श्वास, जरा ताणलेला. विकास दादाचा आवाज हळूच कुजबुजणारा. हळू ना, निलेश बाहेर आहे. ताईचा आवाज, गप्प बस, तो झोपला असेल. दादाचा थोडा घाईगडबडीतला सूर. माझं काळीज जोराने धडधडू लागलं. मी पांघरूण ओढून घेतलं, पण कान मात्र त्या दरवाजाकडे लागलेले. त्यांच्या श्वासांची गती वाढत होती. ताईचं कुजबुजणं, हळूच जाणारा हुंकारा, आवाज जणू अंगावरून उष्ण झणझणीत वाऱ्याची झुळूक. त्या शब्दांशिवायच्या संवादाने मला सैरभैर केलं. मी स्वतःला थांबवू शकलो नाही. माझं मन, माझं शरीर त्या आवाजांमध्ये गुंतत गेलं आणि मी हलवून घेतलं. दुसऱ्या दिवशी दादाचं कामानिमित्त बाहेरगावी जाणं झालं. मी आणि ताई घरी एकटे. संध्याकाळी तिनं मस्त बटाट्याचं भाजीपोळ्यांचं जेवण बनवलं. दादा गेले की घर अगदी निवांत वाटतं ना, ती हसून म्हणाली. हो, पण तुझा तो खणखणीत आवाज घरात असला की घर मस्त भरलेलं वाटतं. मी थोडं भावनिक बोललो. तिनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला. तू अजून लहान आहेस रे. पण त्या स्पर्शात काहीतरी बदल झालं होतं. थोडं जास्त वेळ थांबलेलं बोट, थोडं हळूहळू खाली येणारं. रात्र झाली. मी हॉलमध्ये झोपलो होतो, पण मनात तिचा स्पर्श, तिचा आवाज आणि मागच्या रात्रीचे आठव. मग अचानक दरवाजा हलकासा उघडल्याचा आवाज आला. मी डोळे मिटून होतो, पण कान जागे. पायांचे हळू आवाज आणि मग माझ्याजवळ ती बसली. झोपलास का, तिचा कुजबुजलेला आवाज. मी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त धडधडणाऱ्या छातीतून श्वास थांबवला. तिचा हात माझ्या छातीवर. पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सस्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात भाऊ बहिणीची करमत आहे. रात्रभर तीवर तो खाली बाकी. तुम्ही समजून घ्या. भेटू पुढील भागात. धन्यवाद.